नमस्कार, मी डॉक्टर भावना चौधरी. मी एक स्त्रीरोग तज्ञ आहे. आजचा व्हिडिओ हा आपल्या किशोरवयीन मुली म्हणजे वयोगट 11 ते 16 ज्या वयात येणाऱ्या मुली असतात त्यांच्यासाठी आणि त्यांच्या आईवडिलांसाठी आहे. या वयामध्ये मुलींना विशेष काळजीची गरज असते. त्यांच्या डोळ्यामध्ये कुतूहल असतं आणि मनात असंख्य प्रश्न असतात. उंची झपाट्याने वाढते, त्यांच्या मूडमध्ये बदल होत असतात, त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. काही मुली तर चक्क प्रेमातसुद्धा पडतात आणि त्यांना असं वाटतं की ही मासिक पाळीची कटकट मलाच का, असा असंख्य विचारांचा गोंधळ त्यांच्या मनामध्ये चाललेला असतो. हट्ट करावा तर आईवडील म्हणतात की तू आता मोठी झाली आहेस, आणि ती जर मत मांडायला गेली तर आईवडील म्हणतात की तू अजून लहान आहेस, तू बोलायला नकोस. तर तिला कळत नाही की मी धड लहान आहे का मोठी झालेली आहे. तर या असंख्य प्रश्नांच्या गोंधळामध्ये तिला खरोखर एका चांगल्या मार्गदर्शनाची गरज असते. तर आधी आपण सुरुवातीला समजून घेऊया की ही मासिक पाळी म्हणजे काय. तर त्याची सुरुवात होते जेव्हा आपला जन्म होतो तेव्हापासूनच आपल्याला जी स्त्रीबीजे असतात ती फिक्स असतात आपल्या शरीरामध्ये. जवळजवळ 1 मिलियन म्हणजे 10 लाख एवढी ती असतात. पण जशी ती मुलगी प्युबर्टीपर्यंत म्हणजे वयात येते तोपर्यंत साधारणतः 3 ते 4 लाख एवढी स्त्रीबीजे तिच्या शरीरामध्ये राहतात. तर जेव्हा ही मुलगी वयात यायला लागते तेव्हा तिची जी प्रजनन संस्था आहे म्हणजे तिची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ती ॲक्टिव्ह होते. म्हणजे काय होतं तर आपल्या मेंदूमध्ये ना एक मध्यभागी एक वाटाण्यासारखी ग्रंथी असते जिला आपण पिट्युटरी ग्लँड असं म्हणतो. तिच्यामधून काही हॉर्मोन्स तयार व्हायला लागतात दर महिन्याला, ज्याला आपण FSH आणि LH असं म्हणतो. तर ही हॉर्मोन्स आपल्या पोटामध्ये जे अंडाशय आणि गर्भपिशवी असते त्यावर ॲक्ट करतात. तर या अंडाशयामध्ये काय होतं की दर महिन्याला काही स्त्रीबीजे तयार व्हायला लागतात. त्यातलं एक स्त्रीबीज मोठं होतं आणि ह्या सगळ्या बदलांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन असे 2 हॉर्मोन्स या अंडाशयामध्ये तयार होतात. तर याचा असर आपल्या गर्भपिशवीवर सुद्धा होतो. गर्भपिशवीमध्ये एक अस्तरसारखा एक जाड लेअर तयार होतो. जेव्हा प्रेग्नन्सी राहत नाही तेव्हा हा जो अस्तर तयार झालेला असतो त्याची आपल्या शरीराला गरज नसते, म्हणून तो शरीरातून बाहेर टाकला जातो. त्या स्त्रावालाच आपण पाळी असं म्हणतो. मुलींनो, ही जी पाळीची प्रक्रिया आहे ही अतिशय नैसर्गिक आहे आणि ते परमेश्वराने आपल्याला एवढं मोठं गिफ्ट दिलेलं आहे ज्यामुळे आपण भविष्यात जाऊन माता बनण्यासाठी तयार होणार आहोत. तर ही जी मासिक पाळी असते ही साधारणतः 28 ते 35 दिवसांची असते आणि साधारणतः 3 ते 5 दिवस त्यामध्ये रक्तस्राव होतो. साधारणतः 2 ते 3 पॅड सोक होतील एवढा रक्तस्राव मुलींना होत असतो. हलकीशी किंचितशी कंबरदुखी पोटदुखी होत असेल किंवा थोडंसं मळमळल्यासारखं होत असेल किंवा तुम्ही थोडं लो फील करत असाल तर ते अगदी नैसर्गिक आहे. पण जर मासिक पाळी सुरू झाल्यानंतर 1.5 वर्षानंतरही तुमची मासिक पाळी अनियमित असेल किंवा तुम्हाला जास्त रक्तस्राव होत असेल किंवा पोटदुखी कंबरदुखी ही खूप जास्त होत असेल ज्यामुळे तुमचा अभ्यास किंवा तुमचा खेळ याच्यामध्ये व्यत्यय येत असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जाऊन तपासणी करून गरज असल्यास त्याबद्दल तुम्ही औषधी किंवा ट्रीटमेंट घ्यायला हवी. मासिक पाळी ही अतिशय नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपले शरीर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही पूर्णतः आपली आहे. त्यासाठी तुम्ही रोज स्वच्छ आंघोळ करायला हवी. तुमचे आतील कपडे अतिशय स्वच्छ आणि सुती असायला हवे. सॅनिटरी पॅड हे दर 6 तासांनी तुम्ही बदलायला हवेत आणि त्याचं जे डिस्पोजल आहे ते व्यवस्थित न्यूजपेपरमध्ये गुंडाळून तुम्ही डस्टबिनमध्येच ते टाकायला हवं. शारीरिक बदल कुठले होतात आपल्या शरीरामध्ये तर उंची झपाट्याने वाढायला लागते. जसं आपण 11-12 वर्षांपासून पुढे वय वाढतं तशी उंची झपाट्याने वाढते आणि काही स्पेसिफिक भागांवर चरबी जमा व्हायला लागते, जसं गालांभोवती किंवा कमरेभोवती, आणि स्तनांची वाढ होते. त्यामुळे मुलीला एक टिपिकल असा फेमिनाईन लुक येतो. पेल्विक बोन जे असतं कमरेचं ते रुंदावतं आणि त्याचा पण आकार मोठा होतो. जसे शरीरामध्ये झपाट्याने बदल होतात तसे मनामध्ये सुद्धा झपाट्याने बदल होतात. जी मुलगी रोज शाळेतून आल्यानंतर सर्व गोष्टी आपल्या आईला मनापासून अगदी ओपनली शेअर करते ती हळूहळू सगळ्या गोष्टी तिच्या मैत्रिणींसोबत शेअर करायला कम्फर्टेबल वाटायला लागतं तिला. त्यामुळे काय होतं की आईलासुद्धा वाटतं की माझं काय चुकतं आहे की ज्यामुळे ही मुलगी माझ्याशी शेअर करत नाही. पण मला दोघींनाही सांगायचं आहे की हे सगळं हॉर्मोनल बदलमुळे होतं. तिच्या मनात जे प्रश्न असतात ते प्रश्न आईला विचारण्यासाठी तिला भीती वाटते आणि बऱ्याच वेळा ती मैत्रिणींना किंवा आजकाल इंटरनेटची ती मदत घेते. तर मला सगळ्या मुलींना सांगायचं आहे की आई ही सर्वात पहिली आणि बेस्ट फ्रेंड तुमच्या आयुष्यातील आहे.
तिच्याजवळ अनुभवाची एवढी मोठी शिदोरी आहे. जरीही ती शिकलेली नसली, हाऊसवाईफ असली, तरी तुमच्या मनातील जे काही प्रश्न आहे ते तुम्ही तुमच्या आईसोबत शेअर करा. आणि जर काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नाही मिळाली तर तुम्ही तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञाला जाऊन त्यांच्याशी शेअर करा आणि त्या प्रश्नांची नीटसर उत्तरं मिळवा. तुम्हाला मूड चेंजेस होतात, कधीकधी तुम्हाला अतिशय उदास वाटतं, कधीकधी तुम्हाला प्रचंड राग येतो आणि मग तो राग कंट्रोल होत नाही. तर ह्या गोष्टींवर आपल्याला काम करायचं आहे की आपला राग कसा कंट्रोल करायचा आणि आपली एनर्जी कशी आपण चॅनलाइज करायची. चांगल्या गोष्टींमध्ये आपल्याला इन्व्हॉल्व व्हायचं आहे. हे तुमचं वय असं आहे की जेव्हा तुमची एनर्जी लेवल ही हायेस्ट असते. आयुष्यामधली सर्वात हायेस्ट एनर्जी लेवल ही तुमची आत्ता आहे. तुमची थिंकिंग प्रोसेस खूप ब्रॉड होते. तर तुम्ही हा जो पिरियड आहे हा तुमच्या स्किल डेव्हलपमेंटवर घालवायला पाहिजे. स्किल डेव्हलपमेंट म्हणजे काय की काही मुलींना ड्रॉइंग आवडतं, काही खेळामध्ये चांगल्या असतात, काही मॅथमॅटिक्समध्ये, काही सायन्समध्ये. तर तुम्हाला त्या गोष्टींमध्ये मास्टरी मिळवण्यासाठी ही एनर्जी चॅनलाइज करायची आहे. प्रत्येकाचं क्षेत्र ओळखून त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यात वेळ घालवायला पाहिजे. तुम्ही चांगली पुस्तकं वाचायला पाहिजे आणि तुमच्या आईवडिलांसोबत मोकळे मनाने बोलायला पाहिजे. म्हणजे तुमचं पाऊल चुकीचं पळणार नाही. असं म्हणतात की ही जी वाट आहे वयात येण्याची ती निसरडी वाट आहे. पाय घसरण्याची भीती असते. तर चुकीचं पाऊल न पडण्यासाठी तुम्ही तुमच्या आईवडिलांशीच मोकळे मनाने बोललं पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्या हॉर्मोनल बदलामुळे काही मुली तर चक्क प्रेमातसुद्धा पडतात. पण हे सगळं क्षणिक असतं आणि हे सगळं त्या हॉर्मोन्सच्या डॉमिनन्समुळे असतं. पण मी तुम्हाला तेच सांगेल की तुम्ही तुमच्या ध्येयाकडे लक्ष ठेवून तुमची एनर्जी चॅनलाइज करून हे जे थॉट्स तुमच्या मनात येतात ते जशी नदी वाहते ना तसे ते थॉट्स सहजपणे तुमच्या मनातून निघून जायला हवेत. कारण प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ ठरलेली असते. 21 वर्ष वयाचे पूर्ण होईपर्यंत स्त्रीची पूर्ण परिपक्व वाढ झालेली नसते. त्यामुळे असे विचार जरी मनात आले तरीही ते तुम्ही त्यांना लेट गो करून ते सोडून परत आपल्या करिअरवर, आपल्या आरोग्यावर, आपल्या खेळावर सगळ्यांवर तुम्ही फोकस करायला हवं. त्यानंतर कॉमनेस्ट प्रॉब्लेम या वयातल्या मुलींचा आहे तो म्हणजे ॲनिमिया. खाण्याच्या दुर्लक्षाकडे पालेभाज्या, फळं, खजूर, दूध, दही, अंडी ह्या पदार्थांचा समावेश न केल्यामुळे आणि जंक फूडवर ऑब्सेशन जास्त असल्यामुळे तुम्हाला ॲनिमिया फेस करावा लागतो. ॲनिमिया म्हणजे काय की रक्ताची कमतरता आणि त्यामुळे मग तुमचा परफॉर्मन्ससुद्धा लो होतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या डाएटकडे लक्ष देऊन हाय प्रोटीन डाएट, नंतर सुकामेवा, पालेभाज्या, फळं यांचा समावेश तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नक्की करायला पाहिजे. तर मुलींनो, आयुष्य खूप सुंदर आहे. मन मोकळं राहा, निरोगी राहा आणि तुमच्या ध्येयाकडे, गोलवरच तुमचं फोकस ठेवा. तुम्हाला काही मनात प्रश्न असतील जे या व्हिडिओमध्ये कव्हर झाले नसतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.